म्हटलं नाही. मला असं वाटतं आपण शब्द नीट लक्षात ठेवावं. मी म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा असते सत्तेत जावं, आणि त्यासाठी तो काम करत असतो, लोकांची कामं करत असतो, लोकांचे प्रश्न मांडत असतो. आणि त्यात गैर काही नाही आहे. मग असं कुठला राजकीय पक्ष ज्याला वाटत नाही आपण सत्तेत जावं? प्रत्येकाची महत्वाकांक्षा आणि असलीच पाहिजे. जर तुम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असाल, मला आमदार व्हायचे, मला नगरसेवक व्हायचे, मला खासदार व्हायचे, ही तुमची महत्वाकांक्षा असली पाहिजे ना. नाही तर कशासाठी येणार? आज तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा काम करता, तुमची महत्वाकांक्षा असेल उद्या मी संपादक बनावं, उद्या मी चॅनलचं अजून काय तुमच्याकडे काय पोझिशन असेल त्या पोझिशनला जावं. महत्वाकांक्षा असण्यात काही गैर नाही आहे. म्हणजे संदीप देशपांडे यांची सुद्धा महत्वाकांक्षा अशी आहे का की येणाऱ्या 24च्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून दिल्लीत जावं? कुठल्या ठिकाणी जावं, मी पुन्हा एकदा सांगतो की खासदार व्हावं, आमदार व्हावं, नगरसेवक व्हावं, काय व्हावं, ह्याचा निर्णय राजसाहेब करतील. तुमची व्यक्तिगत महत्वाकांक्षा असेल की? नाही, माझी तर महत्वाकांक्षा खूप आहे. मला पंतप्रधान व्हावं असं वाटतं. माझ्या महत्वाकांक्षेला महत्व नाहीये. माझ्या दृष्टीने काय योग्य आहे, मी निवडणूक लढवणं योग्य आहे किंवा नाही लढवणं योग्य आहे, किंवा लढवली तर कुठली लढवली पाहिजे, ह्याचा निर्णय जो राजसाहेब घेतील त्याप्रमाणे मी काम करणारा महाराष्ट्र सैनिक आहे. तो जे आदेश देतील त्याप्रमाणे मी काम करेन. संदीप, जे आपल्या चर्चेच्या आपण शेवटाकडे आलो आहे आता, ज्या पद्धतीनं ह्या भेटीगाठी झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांशी तुमचा संवाद झाला आहे का, किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची काही मतमतांतरं तुमच्याकडे आलेत का? मी पुन्हा एकदा सांगतो की आमची जी भेट होती ती सदिच्छा भेट होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची काही म्हणजे याच्या संदर्भात काही बोलण्याचा विषय नाही. पण आम्ही जो रोज संवाद साधतो आमच्या महाराष्ट्र सैनिकांची असेल, आमच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल, त्यामुळे त्यांची मानसिकता काय निश्चितपणे मला माहिती आहे. सन्मान्य राजसाहेबांना माहिती आहे. ते आमच्याशी बोलत असतात. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असतील, नेत्यांच्या बैठकीत असतील, ते आमची मतं जाणून घेत असतात. त्यामुळे आमची मतं काय आहेत, अर्थात ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीतला विषय आहे. त्यामुळे तो मला तुम्हाला जाहीररित्या सांगता येणार नाही. पण आम्ही वेळोवेळी आमचं जे म्हणणं आहे ते साहेबांना सांगत असतो. आणि सन्मान्य राजसाहेबांना ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण आहे, त्यांचं ज्या पद्धतीने मराठी माणसावर निस्सीम असं प्रेम आहे, महाराष्ट्रावर प्रेम आहे, महाराष्ट्र जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र त्यांना घडवायचा आहे, त्या दृष्टीने जे योग्य असेल, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जे योग्य असेल त्याप्रमाणे ते निश्चितपणे निर्णय घेतील. आणि ते जे निर्णय घेतील तो राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. नक्कीच. मनसे नेते संदीप देशपांडे होते. त्यांनी या सगळ्या बैठकींच्या बाबतीत एक सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षांची विचारसरणी ही हिंदुत्वाच्या दिशेने आहे, आणि आमचा संवाद जो आहे हा पहिल्यापासूनच आहे, आणि तोच संवाद आम्ही सुरू ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य आपल्यासमोर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आता सगळेच राजकीय पक्ष हे कामाला लागलेले आहेत, त्याच्यातच मनसेची ताकद खास करून मुंबईच्या दृष्टीने ही अधिक महत्त्वाची मानली जाते. कारण का ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेमध्ये तशा पद्धतीचे 2 गट झालेले आहेत, त्यामुळे मनसेची जी मतं आहेत ह्यांना अधिक महत्त्व जे आहे हे प्राप्त झालं. एक प्रकारे आपण मुंबईच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या 6 जागांमध्ये मनसेची मतं ही किंगमेकरच्या भूमिकेत जी आहेत ही असू शकतात. त्यामुळे आपण पाहतोय की मनसेचे नेते हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत आहेत. त्यांनी भेट घेतलेली आहे, सदिच्छा भेट घेतली आहे असं त्यांनी जरी सांगितलं असलं तरी ऐन